करू का? नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी बोलले होते ना की आमच्या चाहतचा बड्डे आहे. चाहतच्या बड्डेच्या निमित्ताने आम्हाला गोरगरिबांना मसाले भात वाटायचा आहे. तर त्या निमित्ताने पहा, आम्ही आता ना पंचवटी नाशिक पंचवटी गोदावरी नदीवर आलेलो आहेत. तर इथं गोरगरीब आहेत, त्यांना ना मसाले भात असा वाटायचा आहे. आम्ही चाहतच्या पहिल्या बड्डेला पण वाटला होता, तेव्हा आम्ही साईबाबाच्या मंदिरात पंगत दिली होती. त्याच निमित्ताने आजचा 4था बड्डे आहे. 4थ्या बड्डेच्या निमित्ताने आता आम्हाला इथं वाटायचं. चला तर मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला सांगा. मी तुम्हाला दाखवते की का म्हणजे बाबा तुमच्या पण मनातल्या काय वाटलं बाबा, की आनंद वाटला का काय वाटला, नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्ही. चला तर आता पहा. ताई, हे बघा आमचे ताई आणि भाऊ पण आले तर इथंच आता गावाहून आलेत ते, त्याच्यामुळे डायरेक्ट इकडंच आलेत आमच्याकडं. एक जण बॅग मध्ये ठेवा गाडीत. ते प्रसाद आहे, आणखीन पाठव. नाही नाही, पिशवी नाही तिथं, पिशवी देत ना, पलकड आहेत ना. 30 याचे आहेत. पोलीस मामा नमस्कार मित्रांनो, आज आमच्या भाच्याचा चाहतचा बड्डे होता. बड्डे असल्या कारणानं आम्ही व्हेज बिर्याणी बनवली होती. बिर्याणी बनवून सगळ्या गोरगरिबामध्ये गंगेवर नाशिक रामकुंडावर गंगेवरती वाटलेली आहे. हा आमचा आता सगळा बिर्याणी ही संपलेली आहे आमची आता व्हेज बिर्याणी. असंच आमच्या भाच्याचा वाढदिवस असल्यामुळे केल्यामुळं उदंड आयुष्य चांगलं सुखाचं आनंदाचं जावं या कारणामुळे आम्ही हा दरवर्षी बड्डे साजरा करत आहोत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.